एकनाथ शिंदेचे पोस्टर सुद्धा घेऊन आलेत आणि त्याच्यावर लाडका भाऊ असं आणि एकनाथ शिंदे यांचं पोस्टर ते घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्या गळ्यात मात्र मला भाजपचे गमछे पाहायला मिळतात. सो आपण बघूया, त्यांच्याशी बोलून बघूया. ताई, कुठून आलात? सारसाई बागाची वाडी. कहाँ से आए हो? पनवेल. पनवेलहून मुंबईच्या सभेला. हा. मग मराठी येतं, समजतं मराठी साठी आलात. ताई, तुम्ही सांगा, कुठून आलात? आम्ही तिकडनं आलो रसायनीवरना रसन सारसाईवर. शहराचं नाव काय? रसायन. कुठे आलंय? इथं मुंबईला आलो, पनवेलला. पनवेलहून मुंबईच्या सभेला आलात, कशासाठी? मिटिंगीसाठी. आज मीटिंग होती, कोणी बोलवलेली? एकनाथ शिंदे शिंदे साहेबांनी बोलवली. हा शिंदे साहेब आवडतात तुम्हाला? हा. आमच्या तर तुम्ही भाजपचा घातलाय. काय भाजीपचाच घातलाय, दिला तो घेतलाय. दिला तुम्हाला? कोणी दिला? तिथं तिला वाटलं ते घेतलं आम्ही. तुम्हाला आवडतात शिंदे साहेब की देवाभाऊ आवडतात? आता कोणता का आवडा, आता तिथं आहे ती करू आम्ही काहीतरी. आता काहीतरी करू म्हणजे तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहात की? आता इथं आलो तर सगळे पक्ष आहेत ना. ते म्हणजे इथं आलं तर सगळं पक्षात आहे. तुम्ही काम करता का शिवसेना किंवा भाजप सोबत? हा, काम करता? कोणासोबत काम करता? आम्ही करतो अशी फाटी बिटी विकताव, आम्ही लाकडे विकताव. पक्षासोबत देवाभाऊ किंवा एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करता का? नाही. मग आज सभेला कसे काय आलात भाजपचे गमछे घालून? ते आम्ही घेतलं ग, जा पुढे आम्हाला नाही जास्ती. तुम्ही कुठून आलात ताई? आम्ही एकाच गावावरून आलो. सगळे पनवेलवरनं आलात. तुम्ही कुठून आलात? त्यांच्याच गावावरून. पनवेलवरनं मुंबईला कशाला आलात? आता त्यांना विचारलं. ठीक आहे, जाऊ दे. मला सांगा, लाडकी बहीण मिळते का योजना? हा. आहात लाडकी बहीण आहात, मग लाडका भाऊ कोण आहे? त्याही सांगितलं नाही मला. त्यांचा लाडका भाऊ दुसरा असेल, तुमचा लाडका भाऊ दुसरा. बरं, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे दोघं आहेत, बरोबर. एक अजित पवार पण आहेत. कोण आवडतं नेता म्हणून? कोण आवड? त्याही सांगितलं ना. बरं, मला एक सांगा, तुम्ही पनवेलहून आज मुंबईला सभेसाठी आलात खास? नको. ठीक आहे, काही लाजतायत, अजूनही आज जाऊन विचारूया. मला सांगा, कुठून आलात तुम्ही? त्यांना पण मी विचारते, मला फक्त सांगा, कुठून आलात? पनवेलहून आलात मुंबईला, का बरं? मी नाही बोलत ते. नाही, मला फक्त समजून घ्यायचंय, तुम्ही सभा कोणाची पाहायला आलात? आज कोणाला बघायला आलात? कोणाला बघायला आलात आज सभेला? कोणाला बघायला आलात? एकनाथ शिंदे. लाडके भाऊ आहेत. हो. का बरं? आम्हाला 1500 रुपये दर महिन्याला येतात. भाऊ 1500 देतो म्हणून लाडका आहे अजूनही वर्षभरानंतर सुद्धा. आता वाटतं का 2100 वगैरे व्हावे की 1500 ठीक आहे? 2100 व्हावे. पण तुम्ही एकीकडे म्हणता की तुम्हाला एकनाथ शिंदे आवडतायत नेता म्हणून, पण तुम्ही भाजपचे गमछे घालून आहात, म्हणजे काय? गमछा तर तुम्ही भाजपचा घातलाय. गमछा घातलाय भाजपचा. एकदा मी सांगते, विनंती करते की दाखवा पण ते की आपण कोणाचा इंटरव्ह्यू करतोय आणि भाजपचे गमछे घातलेत त्यांनी, म्हणून मी विचारते ताई. किंवा आपण तिकडे सुद्धा आता जाऊया, तिथे सुद्धा मुस्लिम महिला आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. इथे काही जण पनवेल, काही जण भिवंडी या साईडने सुद्धा आलेले आहेत आणि मुस्लिम महिला सुद्धा आपल्याला आता येताना पाहायला मिळत आहेत. अजून आता इथल्या काही तरुण मुलांशी बोलून बघूया. तुम्ही कुठून आलात? कुठून आला विचारलं ना. कुठून आलात तुम्ही सगळे? पनवेलवरनं मुंबईला का? पण तुम्ही सांगा ना, त्यांना मी विचारते, तुम्ही सांगा. पनवेलहून मुंबई बारापाडा. मी विचारते, पनवेलहून मुंबईला का आलात? पनवेलची पण महापालिकेची निवडणूक आहे ना. आता आम्हाला काय माहिती, आला विचार. बरं, ठीक आहे, अजूनही ते विचारूया. कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? पनवेलवरनं. खूप जण आलेत पनवेलवरनं इथे. इथलेही काही जण हसतात, आता यांच्याशी सुद्धा बोलूया आपण. तुम्ही हसताय, मला सांगा, पनवेलवरनं आलात? हो, पनवेलवरनं. खूप मोठ्या संख्येने मुस्लिम महिला पण आहेत. मला असं वाटतं आपण त्यांच्याशी एकदा बोलण्याचा प्रयत्न करूया. दीदी, 2 मिनिटं. कुठून आलात तुम्ही? कहाँ से आए हो? धारावी. मग कोणासाठी आलायत आज? कोणाला बघायला आलायत?
आता बोलायला तयार होत नाहीयेत कॅमेरावर. आज किसके लिए आए हो इस सभा में? हम लोग कोई लेकर आया है, कोई लेकर आया, हम लोग थे कौन लेके आया? यही लेकर आए हैं. कौन है ये? मैं कॅमेरा में दिखाती हूँ बस. एकनाथ शिंदेचा एक फेस कार्ड आपण म्हणू शकतो. ये कौन है? बताओ ना कौन. अभी हम लोग को पता नहीं है, जब बता देंगे तो फिर हम लोग को मालूम चल जाएगा. दिया किसने पर? हाँ दिया किसने ये हम लोग को कोमल ताई के तरफ से हम लोग हैं. हाँ. वो कौन है? कौन? कोमल. कौन है? वो कौन है? कोमल ताई वो अभी खड़ी हुई है ना. परवीन जैन जी जो कोमल है ना, तो ये धनुष्वान उसी की तरफ से है. परवीन जैन जी के तरफ. वो धनुष्य बाण किसका है? परवीन जैन जी. धनुष्य बाण किसका है? कोमल 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 ताई. और वो किसी पक्ष का होगा ना, किसी राजनीति के पक्ष का होगा ना, हाँ किसी राजकीय दल का तो होगा. शिवसेना. हाँ. किसकी है वो शिवसेना? किसकी है ये तो बता सकते ताई. मुझे आप बताओ यहाँ पे आए थोड़ा. लाड़की बहना योजना आई है, पता है आपको? हाँ ये मिलता है उसका लाभ? हाँ लाभ मिलता है ना, सभी को लाभ मिलता है. कितना मिलता है खाते में? खाते पे 1,000 रुपए भी आता है, 1,500 रुपए भी आता है. हाँ. और मतलब उन्होंने तो आश्वासन दिया था कि 2100 होना चाहिए. हाँ ये 2100 होना चाहिए. अबर में जो होगा ना डेवलपमेंट तो ये 2100 हो जाएगा. पता है कि यहाँ पे कौन आने वाला है? पता तो नहीं है लेकिन पता चल जाएगा कौन आने वाले. आपने ये शिवसेना का पहना है ना, देखो बैच भी है शिवसेना का. ये शिवसेना का पहना है. शिवसेना का नेता कौन है? उंचं भाषण असणार आहे आणि एक सभा चालली आहे ती होणार आहे, म्हणजे आपल्या मुंबई महानगरपालिकासाठी. मुंबई महानगरपालिकेसाठीची होणारी सभा आहे. बरं आता जे आहे सध्या ते हिंदू मराठी महापौर हवा, मराठी महापौर हवा, तुम्हाला कसा महापौर हवा? मला एक भारतीय महापौर हवा आहे, नंतर मराठी, नंतर आपलं म्हणजे आपल्या मुंबईमधून कोणी पण असेल. बरं, तुम्ही भारतीय महापौर म्हणालात म्हणून म्हणजे काय अपेक्षित आहे तुम्हाला? अपेक्षित म्हणजे आपलं जो भारतीय महाराष्ट्राचा, मुंबईचा तोच बनणार. परदेशातलं तर कोणी निवडणूक लढत नाही, जेवढी काही कॅन्डिडेटची माहिती आहे. मग तुम्ही भारतीय महापौर का म्हटलात? पण तुम्ही का बाहेरून आणणार आहे का? जो पण आहे भारतीय तर असणार ना. आधार तेच म्हणते. हा मग भारतीय का म्हटलात तुम्ही असं म्हणते? कारण बघा असं आहे की हिंदू मराठी महापौर होणार असं भाजप म्हणते, स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणतात, आणि तरी तुम्ही एक भारतीय महापौर म्हटलात म्हणून. हा हिंदू पण होणार, जो भारतीय आहे तो हिंदू पण होणार, मराठी पण होणार आणि आपला मुंबईमधलाच होणार. तुम्हाला कोण? हा ऍक्च्युली कसं आहे ना, महाराष्ट्र आपली जन्मभूमी आहे आणि आमचे शिवाजी महाराज इकडचे आहेत आणि आम्ही आहे ना निवडणूक असं चाहतो की जे महाराष्ट्र असो आणि हिंदुत्व भगवान धारण करणारा असो. आणि ह्यामध्ये म्हणजे जाती आणि धर्मचं काहीच भेद नाही, जे पण आहे सार्वभौमिक असायला पाहिजे. बरोबर आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे. पण मराठी महापौर हवा का? मराठी महापौर त्याच्यामध्ये हे सक्षम आहे, सर्वांना बघायला पाहिजे तसलं. कारण फक्त महाराष्ट्र करून कसं की जाती आणि धर्माचा वेगवेगळा हे नाही करायला पाहिजे. इथे आणखीन काही जणांचं आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. काय म्हणताय, कोणाला ऐकायला आलेले आहात? आम्ही आमच्या देवभाऊंना ऐकण्यासाठी आलेलो आहे. कुठून आलेला आहात मग ऐकायला? आम्ही पनवेलवरून आलेलो आहे. काय ऐकायचं आज देवाभाऊंकडनं? देवभाऊंकडनं आज एवढंच की जे आज महाविकास आघाडी ज्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा जो कामाचा झंझावत आहे आणि आज जी मुंबईमध्ये जी सर्वात मोठी डेव्हलपमेंट दिसते, याचं सर्वश्रेष्ठ देवभाऊंचं आहे. तिकडच्या म्हणजे महापालिकेची पण निवडणूक आहे ना, मग आज इकडे आलात मुंबईमध्ये ऐकायला? मी एक ह्या तालुक्याचा अध्यक्ष म्हणून मी मंडल अध्यक्ष आहे, तर माझं काम आहे माझ्या नेत्याचं जे काय भाषण आहे तिथं त्यांचे विचार ऐकण्यासाठी मी आलो. आज नवी मुंबईत होते ते तिकडे, ते ऐकूनच आम्ही इकडे आलेलो आहेत. मुंबईचा महापौर कोण हवा? मुंबईचा महापौर हा आमच्या भारतीय जनता पार्टीचा हवा. आणि तिथे पनवेलचा? तिथे आमच्या भारतीय जनता पार्टीचं हे 100% विजयी आहे निश्चित. मराठी महापौर हवा की हिंदू मराठी महापौर हवा? मराठी महापौर आणि हिंदू मराठी महापौर व्हा. सगळीकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिकांमध्ये? नाही मी इथलं सांगतोय तुम्हाला. मुंबईमधलं? तुम्ही मुंबईचे आहात? आणि नवी मुंबईमध्ये. तुम्ही मुंबईचे आहात? मी नवी मुंबईचा आहे. अच्छा, मग का तुम्हाला महापौर मराठी हवा? हा मराठी हवा. का? महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रामध्ये